अर्पिताचे लग्न अर्जुनसोबत झाले होते. अर्जुन मुंबईतल्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट्स मॅनेजर होता. लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबांमध्ये एवढाच संबंध होता की अर्जुनच्या आईला गावाकडची संस्कारी आणि कामसू मुलगी हवी होती आणि त्या अटींवर अर्पिता खरी उतरली होती. पण लग्नानंतर जेव्हा ती पहिल्यांदा सासरी पोहोचली तेव्हा तिला जाणवलं की गावातून आलेल्या सुनेला शहरात गावंढळ म्हणणं हा एक फॅशन आहे. गाडीतून उतरताच तिने साडीचा पल्लू डोक्यावर घेतला. सासरच्या गेटवर अर्जुनच्या मोठ्या भावाची बायको मेघना उभी होती. ती हसून म्हणाली, "अरे वा, बघा, आपली नवी नवेली सून तर अगदी फिल्मी गावातली मुलगी दिसते. फक्त एक गाय सोबत असती तर सगळंच चित्र पूर्ण झालं असतं." मागून दीर सुजय हसत म्हणाला, "भाभी, गाय नको, बैलगाडी आणायला हवी होती." अर्पिताने हलकं स्मित केलं, पण तिच्या मनाला खोलवर चटका बसला. घरात आत गेल्यावर सासूबाई सुमित्रा सोफ्यावर बसल्या होत्या. मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये काचेची सेंटर टेबल, मेणबत्त्यांनी सजलेला कोपरा आणि भिंतीवर महागड्या पेंटिंग्ज होत्या. सुमित्राबाईंनी अर्पिताला वरून खाली निरखून पाहिलं आणि म्हणाल्या, "इतके जड दागिने घालून आलीस? इथे मुंबईत लोक हलकी कपडे घालतात, समजलेस का?" तिने हलक्या आवाजात हो म्हटलं. पहिल्याच दिवशी तिला कळून चुकलं की तिचा साधेपणा इथे कुणाला मान्य होणार नाही. दुपारच्या जेवणाच्या वेळी ती स्वयंपाकघरात मदतीला गेली. मेघना भाभी लगेच म्हणाली, "अगं बाई, इथे गावासारखं चूल नाही पेटवायचं. गॅस आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि हे तेलकट हात जरा सांभाळून. आमचं मॉड्युलर किचन आहे, घाण करू नकोस." अर्पिता शांतपणे भांडी घासू लागली. तेव्हाच नणंद शिवांगी म्हणाली, "भाभी, तुम्ही गावात रोज बैलगाडीतून पाणी भरायला जात होता ना? इथे मस्त आराम आहे, नळातून थेट पाणी मिळतं." हे ऐकून सगळे मोठ्याने हसू लागले. तिला वाटलं सुजयसुद्धा तिची थट्टा करेल, पण त्याने फक्त हलकं स्मित केलं आणि शांत राहिला. रात्री जेव्हा ती आपल्या खोलीत बसून अश्रू पुसत होती तेव्हा सुजय हळूच म्हणाला, "भाभी, वाईट मानू नका. इथले लोक असेच आहेत, थोडे वेगळे." अर्पिता फक्त एवढं म्हणाली, "हो, आम्ही वेगळे आहोत," आणि वाक्य अपूर्ण सोडलं. खोलीत येऊन तिने अर्जुनला विचारलं, "इथे सगळे माझ्याकडे बघून का हसतात?" अर्जुन हसत म्हणाला, "अगं, ते फक्त मजाक करत होते. हळूहळू सगळे मान्य करतील." पण तिला ठाऊक होतं की हे हळूहळू खूप लांब जाणार आहे. पुढचे काही दिवस सासरचे लोक तिच्या बोलण्यावर, चालण्यावर, कपड्यांवर, अगदी खाण्यापिण्याच्या सवयींवर सुद्धा टोमणे मारत राहिले. "ही साडी तर अगदी मेळ्यात विकायला ठेवतात तशी दिसते. तुला मिक्सर चालवता येतो का? की अजून हातानेच वाटणार? अगं सोनबाई, मोबाईल चालवायला शिकून घे, नाहीतर परत गावालाच जावं लागेल." ती सगळं ऐकूनही शांत राहत होती. सुजयने लक्ष दिलं की अर्पिता भाभी कधीच उंच आवाजात कुणाला प्रत्युत्तर देत नाही. कितीही टोमणे मिळाले तरी ती स्थिर राहते. एका संध्याकाळी चहा बनवताना सुजय म्हणाला, "भाभी, तुम्ही कधी तुमच्या गावची काही खास डिश केली आहे का? मला गावचं जेवण खूप आवडतं." पहिल्यांदाच कोणी तिच्या गावाची स्तुती केली होती. तिच्या डोळ्यात चमक आली. रात्री बिछाण्यावर पडून तिने विचार केला, जर मी ठरवलं तर सगळ्यांना दाखवू शकते की गावची सून गावंढळ नसून संस्कारी आणि मेहनतीची मोठी मिसाल असते. तिने मनाशी निश्चय केला की कुणालाही कमी लेखल्याशिवाय आपल्या काम, वागणूक आणि गुणांनी ती सगळ्यांचं मन जिंकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवायच्या आधीच ती उठली. गावाची सवय होती लवकर उठणं, अंगणात पाणी शिंपडणं, पूजापाठाची तयारी करणं. मुंबईच्या या मोठ्या घरात अंगण नव्हतं, पण तिने वरांड्यातल्या फुलदाण्यांना पाणी घातलं, झाडलोट केली आणि तुळशीवर पाणी चढवलं. सुमित्राबाई झोपेतून उठून बाहेर आल्या आणि थोडं आश्चर्यचकित होत म्हणाल्या, "अरे सुनबाई, एवढ्या लवकर उठलीस? इथे कोणी इतक्या लवकर उठत नाही." ती हसून म्हणाली, "गावची सवय आहे मम्मीजी. सूर्य उगवायच्या आधी उठणं बरं वाटतं." गावाहून आणलेल्या ताज्या मसाल्यांनी तिने बाजरीची भाकरी आणि मसाल्याची भाजी बनवली. मेघना भाभी आत येताच नाक मुरडत म्हणाली, "हा कसला वास येतोय? इथे असं काही कोणी खात नाही."
पण सुजय टेबलवर बसताच म्हणाला, वा भाभी, तुम्ही तर माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या. अगदी आजी बनवायची तशी चव आहे. सुजयच्या या एका वाक्याने अर्पिताचं मन हलकं झालं. घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन होतं, पण एके दिवशी अर्पिताने पाहिलं की काही नाजूक कपडे त्यात धुतल्यावर खराब होतात. ती शांतपणे बादलीत पाणी भरून हातानेच धुवायला लागली. शिवांगी हसत म्हणाली, भाभी, तुम्ही तर खरंच अडाणी आहात. इथे कोणी हाताने कपडे धुत नाही. तिने मान खाली घालून सांगितलं, कपडे जर हाताने धुतले तर जास्त दिवस टिकतात. सुजय म्हणाला, शिवांगी, हे बघ किती स्वच्छ धुतले आहेत. एका दिवशी सुमित्राबाईंनी सांगितलं, पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलनीमध्ये लेडीज इव्हेंट आहे. सगळ्या बायका आपापल्या घरून काहीतरी शिजवून आणतील. बघूया तू काय करू शकतेस. मेघनाबाई हसत म्हणाली, आणि लक्षात ठेव, इथल्या लोकांना चायनीज, पास्ता, पिझ्झा आवडतो. गावाकडचं जेवण आणू नकोस. त्या रात्री तिने विचार करत निश्चय केला की ती गावाच्या चवीला शहरात नवीन पद्धतीने सादर करेल. इव्हेंटच्या दिवशी तिने बाजरीच्या पिठात चीज घालून पराठा आणि गुळाची चहा बनवली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हे कसले विचित्र कॉम्बिनेशन आहे, पण जसं खाल्लं तसं कौतुक करू लागले. एक वयोवृद्ध आंटी म्हणाली, बेटा, हे तर खूप हेल्दी आहे. बाजरी, चीज आणि गूळ. कमाल केलीस. सुमित्राबाई थोड्या चकित होत्या, पण मनोमन आनंदी होत्या. इव्हेंट संपल्यावर सुजय हळूच तिला म्हणाला, पाहिलत भाभी, तुम्ही सगळ्यांना हरवलं. अर्पिता हसून म्हणाली, कुणाला हरवायचं नव्हतं सुजय, फक्त आपल्या गावाची इज्जत राखायची होती. जसजसं वातावरण थोडं चांगलं व्हायला लागलं तसंच मेघनाबाबीने नवीन मुद्दा काढला. ती सासूबाईंना म्हणाली, आई, तिला थोडं मॉडर्न बनवावं लागेल, नाहीतर लोक हसतील. सुमित्राबाईंनी होकार देत सांगितलं, हो, उद्या तू माझ्यासोबत शॉपिंगला ये. अर्पिताला समजलं की आता तिच्या साधेपणात बदल करण्याचा प्रयत्न होणार. दुसऱ्या दिवशी ती पहिल्यांदाच मॉलमध्ये गेली. झगमगते दुकानं, उंच टाचांची सँडल, छोटे कपडे पाहून ती अस्वस्थ झाली. मेघनाबाबी म्हणाली, हे बघ, हे ड्रेस तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. अर्पिताने अलगद सांगितलं, भाभी, मी यात आरामात राहू शकणार नाही. सुजय, जो सोबत आला होता, तो म्हणाला, भाभीला त्यांच्या आवडीचे कपडे घालू द्या. कपड्यांनी माणसाची किंमत बदलत नाही. घरी परत येताना अर्पिता मनाशी विचार करत होती, जर मला बदलायचं असेल तर माझ्या विचारांनी आणि माझ्या गुणांनी बदलेन, कपड्यांनी नाही. तिने ठरवले की पुढच्या काळात ती घरात अशी ओळख निर्माण करेल की लोक तिला फक्त कपड्यांनी नव्हे तर तिच्या कामाने ओळखतील. एक सकाळी घरात गडबड झाली. सुमित्राबाईंची मैत्रीण निर्मला अचानक आली आणि म्हणाली, तुला माहीत आहे का, पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलनीमध्ये गृहनिरीक्षण स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक घराची स्वच्छता, सजावट आणि व्यवस्थापन पाहिलं जातं. विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस मिळणार आहे. सुमित्राबाई कपाळाला हात लावून म्हणाल्या, अगं, आपल्या घराचा तर काय हाल आहे. कोपरे तर अजिबात स्वच्छ नाहीत. आणि मेघना, तुला तर ऑफिसचं काम असतं. अर्पिताने अलगद सांगितलं, आई, तुम्ही सांगाल तर मी करते. मेघनाबाबी हसत म्हणाली, तू? अरे, हे काही शेतातलं काम नाही. इथे आधुनिक सजावट हवी, समजलीस? सुजय म्हणाला, भाभीला एकदा संधी द्या, मग बघा काय करते. सुमित्राबाई मनाशी विचार करू लागल्या, तरीही दुसरा कोणी नाहीच. चला, एकदा करून पाहण्यात काय हरकत आहे. दुसऱ्याच दिवसापासून तिने घराच्या प्रत्येक कोपऱ्याची साफसफाई सुरू केली. जुन्या पेंटिंगच्या जागी साधे पण सुंदर फुलांचे सजावट केले. फाटलेले कुशन कव्हर स्वतः शिवून नवीन रूप दिलं. वरांड्यात तुळस आणि गुलाबाची झाडं लावले. किचनमधली भांडी घासून अगदी नवीनसारखी केली. सुजय वेळोवेळी आपल्या भाभीला मदत करत होता. एके दिवशी सुजय म्हणाला, भाभी, तुम्ही खरंच कमाल करत आहात. हे घर आता आधीपेक्षा जास्त छान वाटतंय. मेघना भाभी दररोज बघत होती की तिच्या कामामुळे घरात एक ताजेपणा येत आहे. तिने आईला म्हटलं, आई, हे सगळं ठीक आहे, पण जज लोक मॉडर्न गोष्टी पाहतील. हा गावाकडचा लोक कदाचित त्यांना आवडणार नाही. सुमित्राबाईंनी फक्त मान डोलावली, पण मनोमन त्यांना वाटत होतं
की तिने केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करणं चुकीचं होईल. जज घर बघायला आले. त्यांनी किचनची स्वच्छता पाहून म्हटलं, वा, इथे तर सगळं खूपच सुंदर आहे. वरांड्यातल्या झाडांकडे पाहून ते म्हणाले, खूपच शांतता देणारं दृश्य आहे. लिव्हिंग रूमचा साधेपणा त्यांना फारच भावला. शेवटी घोषणा झाली. पहिलं पारितोषिक सुमित्राबाईंच्या घराला मिळालं. पुरस्कार घेताना सुमित्राबाईंनी सगळ्यांसमोर सांगितलं, या विजयाचं सगळं श्रेय माझ्या लहान सुनेला अर्पिताला जातं. तिच्यासाठी हे शब्द कुठल्याही ट्रॉफीपेक्षा कमी नव्हते. संध्याकाळी शिवांगी मेघना भाभीला म्हणाली, भाभी, आता तर आई लहान भाभीचं कौतुक करायला लागली आहे. असं झालं तर घरात तिचंच चालेल. मेघनाने मनाशी ठरवले की आता तिला कुठल्या तरी गोष्टीत कमी दाखवायचं. दुसऱ्या दिवशी मेघना भाभीने सगळ्यांसमोर म्हटलं, आई, काल मी माझी सोन्याची बांगडी ठेवली होती, आज गायब आहे. कुठेही. एवढं बोलून तिने वाक्य अर्धवट सोडलं. पण सगळ्यांच्या नजरा अर्पिताकडे वळल्या. ती थपकून गेली. ती म्हणाली, भाभी, मी असं कसं करू शकते? सुजय लगेच म्हणाला, आई, हे चुकीचं आहे. पुरावा नसताना आरोप करू नका. संध्याकाळी कळलं की बांगडी तर मेघनाच्या बॅगेतच होती, जी ती ऑफिसला घेऊन गेली होती. सुमित्राबाई रागाने म्हणाल्या, मेघना, विनाकारण कुणावर संशय घेणं योग्य नाही. अर्पिता शांतपणे म्हणाली, काही हरकत नाही आई, चूक होते कधी कधी. यामुळे सुजयला अर्पिताची सहनशीलता अजूनच खोलवर जाणवली. आता सुमित्राबाई मनोमन मानायला लागल्या की गावातून आलेली ही सून खरं तर सोन्यासारखी आहे. पण मेघना आणि शिवांगीच्या मनातला मत्सर आणखी वाढला. स्पर्धेनंतर पासूनच दोघींना वाटू लागलं की घरात सगळे अर्पिताचं कौतुक करत आहेत. एके दिवशी शिवांगी म्हणाली, भाभी, आपण असेच गप्प बसलो तर लहान अर्पिताच आईबाबांची लाडकी बनेल. मेघना हलक्या आवाजात म्हणाली, आता वेळ आली आहे तिची प्रतिमा घालवायची. दोघींनी ठरवले की अर्पिताला अशा कामात अडकवायचं ज्यात तिची चूक नसतानाही सगळ्यांना वाटेल की चूक तिचीच आहे. एका संध्याकाळी घरात चर्चा चालू होती की पुढच्या रविवारी सुमित्राबाईंच्या जुन्या मैत्रिणींचा मेळावा आहे. सुमित्राबाईंनी सांगितलं, सगळं छान हवं, जेवण, सजावट, सगळं व्यवस्थित. मेघना लगेच म्हणाली, आई, ही जबाबदारी अर्पिताला द्या ना. शेवटी गावात तिने इतकी कामं केली आहेत. सुमित्राबाईंनी होकार दिला. तिला जबाबदारी मिळताच तिने मनापासून तयारी सुरू केली. तिने जेवणाचा पूर्ण मेनू बनवला. पुरी, छोले पनीर, गोडमध्ये गुलाबजाम. मेघनाने मनाशी योजना केली की जेवणात मीठ जास्त टाकू, म्हणजे सगळे नाराज होतील आणि दोष अर्पितावर येईल. कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा ती किचनमध्ये नव्हती तेव्हा शिवांगीने मेघनाच्या इशाऱ्यावर पनीरच्या भाजीमध्ये 2 मूठ मीठ टाकलं. पाहुणे येऊ लागले. घरात सगळीकडे रोषणाई आणि सजावट होती. थकवा असूनही ती प्रत्येक पाहुण्यांचं हसून स्वागत करत होती. जेवण दिलं गेलं. पनीरच्या भाजीचा पहिला घास घेताच एक पाहुणी म्हणाली, अरे रे, यात तर खूप मीठ जास्त आहे. सुमित्राबाईंनी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तिच्या कपाळावर घाम आला. ती म्हणाली, आई, मी तर चव बघितली होती, सगळं ठीक होतं. सुजयने हळूच किचनमध्ये जाऊन मसाले आणि मिठाचे डबे तपासले. त्याला संशय आला की कुणीतरी मुद्दाम केला आहे. त्याने हलक्या आवाजात अर्पिताला सांगितलं, भाभी, काळजी करू नका, मी काहीतरी करतो. सुजयने लगेच पनीरच्या भाजीमध्ये थोडी मलाई, उकडलेले बटाटे आणि टोमॅटो घालून मिठाचा परिणाम कमी केला. जेव्हा नवी ताटं वाढली गेली तेव्हा पाहुणे म्हणाले, आता तर चव अगदी बरोबर आहे, कमाल केली आहे. सुमित्राजींनी सुटकेचा निश्वास टाकला. धन्य आहे, गोष्ट सावरली गेली. रात्री सगळे झोपले होते. सुजय म्हणाला, भाभी, मला खात्री आहे की हे कुणीतरी मुद्दाम केलंय, पण तुम्ही हवं तर मी आईला सांगतो. ती डोके हलवत म्हणाली, नाही, कारण जर मी कोणावर बोट ठेवले तर घरचं वातावरण बिघडेल. आत्ता शांत राहणंच चांगलं आहे. सुजय तिच्याकडे पाहून म्हणाला, भाभी, तुम्ही फक्त सहनशीलच नाही तर खूप समजदारही आहात.
दुसऱ्या दिवशी सुमित्राजी स्वतः अर्पिताच्या खोलीत आल्या. सुनबाई, काल जे काही झालं मला ठाऊक आहे. ती तुझी चूक नव्हती. तुझी मेहनत केली ती सगळ्यांनी पाहिली. ती फक्त हसत म्हणाली, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. योजना अपयशी ठरल्यानंतर दोघी काही दिवस गप्प बसल्या, पण आतून त्यांची जळजळ अजून वाढली. शिवांगी म्हणाली, भाभी, आता आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल, नाहीतर ही लहान भाभी आपल्यावर भारी पडेल. तेव्हाच घरात मोठी बातमी आली. अर्जुनच्या नोकरीवर संकट आलं. कंपनीने अचानक स्टाफ कमी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या कर्जामुळे सगळ्यांवर परिणाम होणार होता. सुमित्राजी चिंताग्रस्त झाल्या. आता काय होणार? अर्पिताने मनाशी ठरवलं, यावेळी मी गप्प बसणार नाही, काहीतरी करून दाखवीन. अर्जुन ऑफिसहून आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. तिने विचारलं, काय झालं? अर्जुन मंद स्वरात म्हणाला, कंपनीत कपात चालू आहे आणि माझं नावही यादीत आहे. पुढच्या महिन्यापासून नोकरी राहणार नाही. हे ऐकून तिचं मन धडधडलं. सुमित्राजी चिंतेने म्हणाल्या, बेटा, घर कसं चालेल? रात्री ती खूप वेळ विचार करत राहिली. तिला आठवलं की गावात ती लोणची पापड आणि मेढ्यासाठी हस्तकला बनवत असे. तिनं ठरवलं की ह्याच कलेतून ती घराला मदत करेल. दुसऱ्या दिवशी तिनं सुमित्राजींना सांगितलं, आई, जर तुम्ही परवानगी दिलीत तर मी माझ्या बनवलेलं लोणचं पापड विकू शकते. सुमित्राजींनी पहिल्यांदाच संकोच करत म्हटलं, सुनबाई, हे शहर आहे, इथे असे काम कोण करेन? सुजय मध्येच म्हणाला, आई, आजकाल घरचं बनवलेलं खाणं लोक लगेच घेतात. आपण प्रयत्न करून बघू शकतो. तिनं सुरुवातीला 10 किलो लिंबाचं लोणचं, 7 किलो आंब्याचं लोणचं आणि मसालेदार पापड बनवले. सुजयनं ते आपल्या ऑफिसमधल्या काही मित्रांना चाखायला दिले. 5 दिवसांनीच ऑर्डर आल्या. लिंबाचं लोणचं 12 किलो, आंब्याचं लोणचं 9 किलो, पापड 28 पॅकेट. सुमित्राजींच्या डोळ्यात आनंद चमकला. सुनबाई, तुझं काम तर सुरू झालंय. ही बातमी मेघना आणि शिवांगीपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचा चेहरा उतरला. शिवांगी म्हणाली, जर असंच चाललं तर आई बाबा तिला लक्ष्मी म्हणायला लागतील. मेघनाने योजना आखली की त्या तिच्या लोणच्यात मिरची जास्त टाकतील, जेणेकरून ग्राहक तक्रार करतील आणि तिचं नाव खराब होईल. एक दिवस खरंच एक ग्राहक म्हणाला, भाभी, यावेळी लोणचं खूप तिखट झालंय, आम्ही मुलांना देऊ शकलो नाही. ती चकित झाली, कारण तिने तर अगदी मापातच मसाला घातला होता. सुजयने चौकशी केली आणि पाहिलं की एका डब्यात फक्त मिरची पावडरचं प्रमाण जास्त घातलं गेलं होतं. त्याने अर्पिताला सांगितले, भाभी, ही चूक नाही, ही सगळी कटकारस्थान आहे, पण मला ठाऊक आहे की तुम्ही हेही नीट हाताळाल. तिने लगेच त्या ग्राहकाला फोन करून म्हटलं, भाऊसाहेब, चूक आमचीच आहे. मी उद्या तुम्हाला नवीन माल पाठवते आणि तो पूर्णपणे मोफत असेल. ग्राहक इतका खुश झाला की त्याने अजून 3 ऑर्डर दिल्या. हे बघून सुमित्राजी म्हणाल्या, सुनबाई, तू फक्त जेवण नाही तर लोकांची मनही जिंकलीस. सुजयने तिचं सोशल मीडियावर पेज तयार करण्यात मदत केली. गावरान स्वाद या नावाने काही आठवड्यातच ऑर्डर दुप्पट झाल्या. अर्जुनलाही आता तिचा अभिमान वाटू लागला. मेघना आणि शिवांगीची मत्सर भावना इतकी वाढली की त्या विचार करू लागल्या, जर तिला आत्ता थांबवलं नाही तर तीही घराची मालकीण बनेल. त्यांनी असा प्लॅन आखला की ज्याने तिच्या चारित्र्यावरच प्रश्न उभा राहील. एका रात्री मेघना आणि शिवांगी छतावर बसून योजना आखत होत्या. शिवांगी म्हणाली, भाभी, आता एकच उपाय आहे, घरच्यांच्या मनात संशयाचं बीज पेरायचं. मेघना हसत म्हणाली, आणि संशय निर्माण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं. दोघींनी ठरवलं की ती आणि सुजयच्या नावावर अफवा पसरवायच्या. दुसऱ्या दिवशी मेघनाने शेजारीन अंजलीला हळूच सांगितलं, बाई ग, आजकाल तर ही अर्पिता आणि सुजय खूप वेळ बोलत असतात. तिनं चकित होऊन विचारलं, खरंच? मेघना डोळे फिरवत म्हणाली, आम्ही काही म्हणत नाही, पण लोक तर बोलतायत. काही दिवसातच ही कुजबूज सगळ्या कॉलनीत पसरली. एका संध्याकाळी अर्जुन ऑफिसहून परतला.
तेव्हा त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. त्याने अर्पिताला एकटीला बोलावून विचारलं, मी हे काय ऐकतोय? कॉलनीत तुझ्या आणि सुजयबद्दल चर्चा चालली आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हीही त्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार का, जे मला सुरुवातीपासूनच नकोसं म्हणतात? अर्जुन काही बोलला नाही, पण त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. सुजयने ही अफवा ऐकली तेव्हा तो संतापला. भाभी, ज्याने ही गोष्ट पसरवली आहे त्याला मी धडा शिकवेन. ती शांतपणे म्हणाली, सुजय, रागाने नाही तर सत्याने जिंकावं लागतं. जर आपण सत्याच्या सोबत असू तर थोडा वेळ लागेल, पण विजय आपलाच होईल. सुजयने कॉलनीतील राहुल नावाच्या मुलाची मदत घेतली, ज्याची मोबाईल दुरुस्तीची दुकान होती. राहुलने जवळच्या मंदिरासमोरच्या CCTV कॅमेऱ्याची फुटेज पाहिली. त्यात स्पष्ट दिसलं, मेघना आणि शिवांगीच अंजलीच्या घरी जाऊन अफवा पसरवत होत्या. दुसऱ्या दिवशी सुमित्राजींनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. सुजयने लॅपटॉपवर CCTVची फुटेज दाखवली. ते पाहताच मेघना आणि शिवांगीचे चेहरे फिके पडले. सुमित्राजींचा स्वर कठोर झाला. तुम्ही दोघींनी तिची इज्जत मातीमध्ये मिळवायचा प्रयत्न केला. लाज नाही वाटली? मेघना काही बोलू शकली नाही, फक्त मान खाली घातली. अर्जुन अर्पिताजवळ आला आणि म्हणाला, मला माफ कर, मी तुझ्यावर संशय घेतला. ही माझी सर्वात मोठी चूक होती. ती डोळे पुसत म्हणाली, नवरा बायकोचं नातं विश्वासावर टिकलेलं असतं. एवढीच आशा आहे की असा दिवस पुन्हा कधीही येऊ नये. सुमित्राजीने सगळ्या कॉलनीत मिठाई वाटली आणि स्पष्ट सांगितलं, ज्या अफवा पसरवल्या त्या खोट्या होत्या. अर्पिताची मान उंच झाली. कॉलनीतल्या बायका ज्या आधी तिला गावंढळ म्हणत असत, त्या आता म्हणू लागल्या, अरे, ही तर सोन्यासारखी मुलगी आहे. या घटनेनंतर घराचं वातावरण बदललं. अर्जुन आणि सुजय दोघंही तिच्या अजून जवळ आले. पण मेघना आणि शिवांगीने मनाशी ठरवलं, ही कहाणी इथे संपणार नाही. गावरान स्वाद या नावाने तिचे आचार पापड आता संपूर्ण शहरभर पोहोचले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरवरूनही ऑर्डर येऊ लागल्या. अर्जुन अकाउंट सांभाळत होता, सुजय डिलिव्हरीची जबाबदारी घेत होता आणि सुमित्रा जी पॅकिंगमध्ये मदत करत होती. अर्पिता म्हणाली, आता आपल्याजवळ एवढी मागणी आहे की आपल्याला छोट्या कारखान्यासारखी व्यवस्था करावी लागेल. दरम्यान शहरात वार्षिक फूड अँड कल्चर फेस्ट होणार होता. आयोजकांनी खास तिला आमंत्रण दिले. सुमित्राजी अभिमानाने म्हणाल्या, ही तर मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. तिने ठरवले की तिथे फक्त लोणची पापड नाही तर गावचे पारंपरिक पदार्थही मांडायचे. बाजरीची भाकरी, गोड तूप आणि मक्याची भाकरी. दोघींना कळले की अर्पिता कुठल्या तरी फेस्टिवलमध्ये जात आहे, तर त्यांचा हेवा पुन्हा जागा झाला. शिवांगी म्हणाली, जर तिथेच तिची बदनामी झाली तर? मेघना कुजबुजत म्हणाली, आपण तिच्या जेवणात असं काहीतरी मिसळू की लोक तक्रार करतील, मग बघ तमाशा. फेस्टच्या एक दिवस आधी अर्पिताने संपूर्ण टीमसोबत रात्रभर मेहनत घेतली. सकाळी सकाळी जेव्हा ताज्या भाज्या आणायला बाजारात गेली तेव्हा मेघना हळूच स्वयंपाकघरात गेली आणि 2 डब्यात जास्त मसाला टाकला, ज्यामुळे चव बिघडावी. फूड फेस्टचा माहोल रंगीत होता. विविध राज्यांचे स्टॉल, संगीत, नृत्य आणि गर्दीचा गोंगाट. तिच्या स्टॉलवर गावाची सुगंध पसरताच लोक खेचले गेले. पहिल्या ग्राहकाने म्हटले, वा, अशी चव तर कित्येक वर्षात नाही लागली. दुसऱ्याने फोटो काढून सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल होऊ लागला. पण त्याचवेळी एका महिलेने तक्रार केली, तुमच्या एका डिशची चव खूप विचित्र आहे, जणू काही गडबड झाली आहे. अर्पिताने शांतपणे म्हटले, मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर असेल, मी स्वतः ही डिश चाखून पाहते. तिने चाकताच ओळखले की ही तीच डिश आहे ज्यात काहीतरी मिसळले गेले होते. पण रागाऐवजी तिने हसून म्हटले, बहुतेक बॅचमध्ये चूक झाली असेल. मी आत्ताच तुमच्यासमोर ताजी डिश बनवते. आणि लगेच ताज्या साहित्याने ती डिश तयार करू लागली. गर्दीने पाहिले की अर्पिता किती स्वच्छपणे आणि लक्ष देऊन बनवत आहे. सुजयने स्टॉलच्या मागे आधीच CCTV कॅमेरा लावलेला होता. संध्याकाळी त्याने फुटेज आयोजकांना दाखवला. त्यात स्पष्ट दिसले
की मेघना आणि शिवांगी सकाळी स्वयंपाकघरात मिसळ करत होत्या. आयोजकांनी लगेच त्यांची नावे ब्लॅकलिस्ट केली आणि सार्वजनिक घोषणेत सांगितले, जी या फेस्टच्या प्रामाणिक आणि मेहनती सहभागी आहेत. आजची गडबड त्यांच्यामुळे नाही, तर त्यांच्या विरोधात झालेल्या कटकारस्थानामुळे आहे. गर्दीने टाळ्या वाजवल्या. लोक अधिक खरेदी करू लागले. एका मोठ्या हॉटेलच्या मालकाने अर्पिताला ऑफर दिली, आम्ही तुमचे प्रॉडक्ट आमच्या हॉटेल चेनमध्ये ठेवू इच्छितो. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. सुमित्राजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, सुनबाई, आज तर तू संपूर्ण शहर जिंकून घेतलंस. घरी परतताच अर्जुन अभिमानाने म्हणाला, तू आता फक्त माझी पत्नी नाही, तर माझी प्रेरणा आहेस. मेघना आणि शिवांगी खोलीत शांत बसल्या होत्या, पण आतून आणखी झडत होत्या. फूड फेस्टमधून परतल्याच्या आठवड्याभरातच हॉटेल मालक सुभाष मेहराचा फोन आला. अर्पिताजी, मी तुमचे प्रोडक्ट टेस्ट केले. जर तुम्ही तयार असाल तर आम्ही आमच्या हॉटेल चेनमध्ये गावरान स्वाद प्रमोट करू. तिने आनंदाने होकार दिला, पण अट ठेवली, गुणवत्ता आणि चवीशी कधीही तडजोड होणार नाही. सुभाषने हात मिळवत म्हटले, हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. दरम्यान अर्जुनचे मामा मामी आणि त्यांची मुलगी श्रद्धा गावाहून शहरात फिरायला आले. श्रद्धा, जी आधी अर्पिताला लग्नात पाहून हसत होती, ही तर अगदीच गावंढळ दिसते. आता तिला पाहून थक्क झाली. अर्पिता गंभीर, आत्मविश्वासू आणि शहरात ओळख असलेली स्त्री बनली होती. मामीने हळूच मामांना म्हटले, बघा, गावंढळ सून आता आपल्या शहरातील सुनांपेक्षाही पुढे गेली. अर्पिता हॉटेल डीलच्या तयारीत व्यस्त होती. ती नवे पॅकेज, डिझाईन, मेनू आणि मार्केटिंगवर काम करत होती. सुजय प्रत्येक पावलावर तिच्यासोबत होता आणि सुमित्राजी तिचे आशीर्वाद देत होती. पण याच दरम्यान मेघना आणि शिवांगीचा हेवा आता असुरक्षिततेत बदलला होता. शिवांगी म्हणाली, जर ही हॉटेल डील फायनल झाली तर घरात फक्त हीचच चालणार. मेघना म्हणाली, यावेळी असा वार करू की ही कायमची गप्प होईल. एक दिवस बातमी आली की गावात अर्जुनच्या काकांची तब्येत अचानक बिघडली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. सुमित्राजी आणि अर्जुन तातडीने गावाला रवाना झाले. घरात फक्त अर्पिता, सुजय, मेघना, शिवांगी आणि पाहुणे राहिले. रात्री ती स्टॉक तपासत होती तेव्हा शिवांगी चोरून तिच्या खोलीत शिरली आणि तिच्या बिझनेस फाईलमधून हॉटेल कॉन्ट्रॅक्टची कॉपी चोरली. दुसऱ्या दिवशी मेघनाने तिच्या ओळखीच्या एका माणसामार्फत हॉटेल मालक सुभाष मेहरा यांना खोटी ईमेल पाठवली, ज्यात लिहिलं होतं, आम्हाला खेद आहे, पण आम्ही ही हॉटेल डील रद्द करत आहोत, कारण आम्हाला दुसऱ्या व्यवसायात गुंतवणूक करायची आहे. हे वाचून सुभाष मेहरांनी लगेच अर्पिताला फोन केला, तुम्ही डील का रद्द केली? मी तर तुमच्यासाठी प्रमोशनची तयारी सुरू केली होती. ती दचकल्यासारखी म्हणाली, काय? मी तर असा कोणताही ईमेल पाठवलेला नाही. तिने तातडीने ईमेल तपासायला दिला आणि समजले की तो ईमेल तिच्या ID वरून नव्हता, तर तिच्या नावासारखी बनावट ID बनवून पाठवला गेला होता. सुजयने घरातील सगळ्यांचे मोबाईल तपासण्याचे नाटक केले आणि थेट शिवांगीच्या फोनवर पोहोचला. त्यात ती खोटी ईमेल ID लॉग इन होती. अर्पिताचा चेहरा गंभीर झाला. ती म्हणाली, शिवांगी, एवढा द्वेष? एवढ्या खालच्या पातळीवर जाशील? शिवांगी गप्प राहिली, पण तिच्या चेहऱ्यावर लाज आणि राग दोन्ही दिसत होते. त्यावेळी गावाहून फोन आला की अर्जुनच्या काकांची प्रकृती गंभीर आहे आणि ऑपरेशनसाठी तातडीने 3 लाख रुपये लागतील. घरात गोंधळ उडाला. मेघना आणि शिवांगी एका कोपऱ्यात शांत बसल्या, पण तिने ताबडतोब हॉटेल मालकाला फोन केला, सुभाषजी, माझी वैयक्तिक विनंती आहे, जर ॲडव्हान्स पेमेंट मिळालं तर आम्ही एका जीवाला वाचवू शकतो. सुभाष मेहरांनी अजिबात वेळ न दवडता पेमेंट पाठवलं. अर्जुनच्या काकांचं ऑपरेशन यशस्वी झालं. सुमित्राजी परतल्यावर सगळ्यांसमोर म्हणाल्या, आपल्या सुनेने केवळ व्यवसायच नाही तर आपल्या परिवाराचा जीवही वाचवला. मेघना आणि शिवांगी पुन्हा सगळ्यांसमोर बेनकाब झाल्या, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाच्या खोल रेषा उमटल्या. हॉटेल मेहरा पॅलेसमध्ये गावरान स्वाद
अधिकृत लॉन्च होणार होता. संपूर्ण हॉल रंगीबेरंगी फुलांनी, पारंपरिक झुल्यांनी आणि मातीच्या दिव्यांनी सजवलेला होता. पारंपरिक वेशात वेटर्स पाहुण्यांना बाजरीची भाकरी, गूळ, घी आणि आचार वाढत होते. अर्पिता साडी नेसलेली, साधी पण देखणी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात चमक होती. स्थानिक आणि राष्ट्रीय मीडिया इव्हेंट कव्हर करण्यासाठी आले होते. एका पत्रकाराने विचारलं, अर्पिताजी, कोणत्याही प्रोफेशनल ट्रेनिंगशिवाय तुम्ही इतकं मोठं ब्रँड कसं तयार केलं? ती हसत म्हणाली, माझी आईची स्वयंपाकघर ही माझी युनिव्हर्सिटी आहे आणि माझी मेहनत ही माझी डिग्री आहे. गर्दीने टाळ्यांचा कडकडाट केला. अर्जुन स्टेजवर येऊन म्हणाला, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं माझी बायको शहराच्या चकचकी दुनियेत हरवून जाईल, पण तिनं आपली मुळे घट्ट करून ठेवली आणि सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम केलं. सुमित्राजींचे डोळे पाणावले. लॉन्च इव्हेंटमध्ये मेघना आणि शिवांगी एका कोपऱ्यात शांत उभ्या होत्या. मेघना हळू आवाजात म्हणाली, हा आपला शेवटचा प्रयत्न आहे. जर आज तिला पाडलं नाही तर कधीच नाही. त्यांनी ठरवलं की मीडियासमोर खोटा आरोप करायचा की तिचा ब्रँड मिलावटी आहे. इव्हेंटच्या मधोमध एक अज्ञात व्यक्ती कॅमेरा घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, आमच्याकडे पुरावे आहेत की गावरान स्वादमध्ये फक्त स्वस्त आणि हानिकारक तेल वापरलं जातं. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. पत्रकारांचे कॅमेरे त्याच्याकडे वळले. अर्पिता शांत आवाजात म्हणाली, तुमचे आरोप गंभीर आहेत, पण मला हवंय की इथेच आत्ता लॅब टेस्ट व्हावी. सुभाष मेहरांनी तातडीने हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या सरकारी फूड इन्स्पेक्टरला बोलावलं. ताज्या आचार पापडाचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आणि 15 मिनिटात रिपोर्ट आला. शुद्ध आणि मानकानुसार योग्य. सुजयने लगेच CCTV फुटेज दाखवलं, ज्यात दिसलं की आरोप करणारा माणूस इव्हेंटपूर्वी मेघना आणि शिवांगीशी बोलत होता. गर्दीत कुजबूज पसरली की हे सर्व जळण्यामुळे केलं गेलं. सुमित्रा जी कठोर आवाजात म्हणाली, आजपासून तुमचा माझ्या घरात काहीही अधिकार नाही, पण माणुसकीपोटी राहू शकता. मेघना आणि शिवांगीचा चेहरा खाली पडला. इव्हेंट संपल्यानंतर अर्पिता खोलीत जाऊन एकटीच रडत बसली होती. अर्जुनने खांद्यावर हात ठेवून म्हटलं, तू इतकी मजबूत आहेस, तरीही आज तुझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं, कधी कधी जिंकूनही मन थकतं, पण तुझा साथ माझ्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आहे. दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि बाहेरून पत्रकारांचा आवाज येत होता, गावरान स्वाद, देशाची ओळख. हॉटेल लॉन्चनंतर मागणी एवढी वाढली की देशभरातून ऑर्डर्स येऊ लागल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही लिस्टिंग झालं आणि दिल्ली, मुंबई, पुणे, जयपूर, लखनौ अशा प्रत्येक मोठ्या ठिकाणाहून ग्राहकांचे फोन येऊ लागले. अर्पिताने आपल्या ब्रँडचा स्लोगन ठेवला, गावरान स्वाद प्रत्येक घरापर्यंत. काही महिन्यांनी सुमित्राबाईंनी सांगितलं, बेटा, आता तर तुझं नाव गावागावात घुमतंय. आपण आपल्या गावालाही जाऊया. गावात पोहोचताच ज्या लोकांनी कधी तिची थट्टा केली होती ते आता आदराने तिला नमस्कार करत होते. जुन्या शाळेच्या मास्तरांनी सांगितलं, अर्पिता आता गावची शान बनली आहे. मेघना आणि शिवांगी, ज्या अजूनही घरात शांतपणे राहत होत्या, एके दिवशी स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, अर्पिता, आम्हाला माफ कर. आम्ही मत्सराने खूप चुका केल्या. तिने हसत म्हटलं, आपण सगळे एकाच कुटुंबाचे आहोत वहिनी. मी विसरू शकते, पण पुढे विश्वासघात करू नका. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. सुजय, ज्याने तिच्या प्रत्येक कठीण प्रसंगी मदत केली होती, तो आता तिचा बिझनेस पार्टनर बनला होता. त्याने म्हटलं, वहिनी, मला वाटतं आपण गावातील इतर लोकांनाही रोजगार द्यायला हवा. तिने ताबडतोब होकार दिला. आता गावातील महिलांना पॅकेजिंग आणि लोणचं बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. शहराच्या महापौरांनी तिला महिला उद्योजक सन्मान दिला. स्टेजवर भाषण करताना ती म्हणाली, मी फक्त माझ्या गावाचा सुगंध जपायचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या स्वप्नात प्रामाणिकपणा आणि मेहनत असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. गर्दी उभी राहून टाळ्या वाजवू लागली. त्या रात्री छतावर बसून अर्जुन तिला म्हणाला, जेव्हा तू पहिल्यांदा या घरात आली होतीस तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की एक दिवस तू आपली दुनिया बदलून टाकशील. तिने आकाशाकडे पाहत हसत उत्तर दिलं, मी कदाचित नेहमीपासून तीच आहे.
आता फक्त जगाने मला ओळखलं आहे. हवेत गारवा होता आणि खाली अंगणात गावातील महिला हसत खेळत लोणचं भरत होत्या. अर्पिता आता फक्त नाव नव्हतं, तर एक प्रेरणा बनली होती. एक अशा महिलेची कहाणी जिने अपमानाचं रूपांतर सन्मानात केलं आणि टोमण्यांना टाळ्यांमध्ये बदललं. गाव आणि शहर दोन्हींकडे तिची ओळख आता अमाप झाली होती. असंच हळूहळू काही काळ सरला. सुजयचं लग्न एका खूप चांगल्या घरातील एकता नावाच्या मुलीशी ठरलं आणि काही दिवसांनी त्या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं. सुजय आणि एकताचं लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. एकता शहरात वाढलेली, शिकलेली आणि सुसंस्कृत मुलगी होती. सुरुवातीला तिला वाटलं की गावाहून आलेल्या अर्पितासारख्या मुलीशी तिचं पटणार नाही. पण जेव्हा तिने अर्पिताला जवळून पाहिलं, तिचं काम करण्याचं तंत्र, प्रत्येकाशी आदराने बोलणं आणि कुटुंबासाठी तिचं समर्पण, तेव्हा तिच्या मनात अर्पिताबद्दल आदर निर्माण झाला. एका संध्याकाळी एकता स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, "मी विचार करत होते की तुमच्या बिझनेसमध्ये मीही थोडी मदत करू." तिने हसत सांगितलं, "नक्कीच. पण आधी घराचं वातावरण नीट समजून घे. मग हळूहळू शिक." एकताने दुसऱ्याच दिवशी पॅकेजिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये हातभार लावायला सुरुवात केली. तिला जाणवलं की आता तिच्याकडे आणखी एक विश्वासू सोबती आहे. इकडे मेघना आणि शिवांगी आता आधीसारख्या कटकारस्थान रचत नसत. कधीकधी त्यांच्या मनात जुनी मत्सरभावना नक्की उठायची, पण प्रत्येक वेळी अर्पिताचा संयम आणि सत्यता पाहून त्यांचा राग वितळून जायचा. सुमित्राबाईंनीही स्पष्ट सांगितलं होतं, आता घरात एकत्र राहायचं आहे. ज्याने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, तो कोणीही असो, त्याला माझा साथ मिळणार नाही. बिझनेसचा नवा टप्पा, आता हे नाव परदेशापर्यंत पोहोचू लागलं होतं. एके दिवशी दिल्लीहून एका एक्सपोर्ट कंपनीचा फोन आला. त्यांनी सांगितलं, आम्हाला तुमचं लोणचं आणि पापड परदेशात पाठवायचं आहे. तिथे इंडियन कम्युनिटीला हे खूप आवडतील. तिच्यासाठी हा एक मोठा पाऊल होता. तिने तात्काळ गावातील आणखी लोकांना प्रशिक्षण देणं सुरू केलं. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, कारण त्यांच्या मेहनतीमुळे आता त्यांच्या घरातही उजेड आणि उत्साह भरू लागला होता. अर्जुनचा अभिमान. एका रात्री छतावर बसून अर्जुन तिला म्हणाला, जेव्हा पहिल्यांदा तुला या घरात आणलं तेव्हा मला वाटलं नव्हतं तू एवढं काही करू शकते. अर्पिता हसून म्हणाली, मी एकटीच काही करू शकले नसते जर तुमचा विश्वास, पाठबळ आणि सुजयचं सहकार्य नसतं तर. अर्जुनने तिचा हात धरून म्हटलं, आता मला वाटतं की तुझी ही गोष्ट त्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवावी ज्या स्वतःला कमकुवत समजतात. पुढचं स्वप्न. तिने ठरवलं की ती एक महिला उद्योजिका प्रशिक्षण केंद्र सुरू करेल, जिथे गाव आणि शहरातील महिला येऊन आपलं कर्तृत्व बिझनेसमध्ये कसा रूपांतरित करायचा हे शिकतील. एकताने डिझाईन आणि मार्केटिंगची जबाबदारी घेतली. सुजयने मॅनेजमेंट आणि अर्जुनने फायनान्सची जबाबदारी स्वीकारली. उद्घाटनाच्या दिवशी गाव शहरातून लोक मोठ्या संख्येने आले. रिबीन कापताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आज जी काही मी आहे ती फक्त माझ्या कुटुंबा आणि माझ्या गावाच्या विश्वासामुळे. जर आपण एकमेकांना खाली खेचण्याऐवजी वर उचललं तर प्रत्येक घराचा सुगंध संपूर्ण देशभर पसरू शकते. गर्दीने जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि अशा रीतीने गावाची गावंढळ वहिनी आता भारताची सून म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि अशा रीतीने गावाची गावंढळ मुलगी आता भारताची सून म्हणून ओळखली जाऊ लागली, जिने सिद्ध करून दाखवलं की साधेपणा, मेहनत आणि प्रामाणिकपणासमोर द्वेष, हेवा आणि टोमणे टिकूच शकत नाही. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. आणि जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.